स्टुडंट, इंग्रजी वाचनाचा आत्मा या 21 दिवसाच्या सिरीज मध्ये आज आपला आहे डे 7। या डे 7 च्या दिवशी मी तुम्हाला फक्त इंग्रजी वाचनच शिकवणार नाही आहे, तर तुम्हाला इंग्रजीत लिहिता पण येणार आहे। म्हणजे काय, तर तुम्हाला इथून पुढे स्पेलिंग पाठही करावे लागणार नाहीये। आज अशा काही मस्त 7 भन्नाट अशा ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे। अतिशय मजेशीर अशा ट्रिक्स असणार आहेत। या ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही छानपैकी वाचू पण शकणार आहात आणि तुमचं स्पेलिंग लिखाण जे आहे त्यात ज्या चुका होतात त्याही ऑटोमॅटिक, म्हणजे काही दोन गोष्टी शिकायच्या नाही, एकाच गोष्टीमध्ये एकाच दगडात दोन पक्षी मारले जाणार आहे। त्यामध्ये तुमचं वाचनही पक्क होणार आहे आणि स्पेलिंग पाठांतराची गरजच राहणार नाही। स्पेलिंग पाठ करायची अजिबात गरज नाही, पण त्यासाठी मात्र तुम्हाला या 7 मजेशीर ज्या ट्रिक्स आहेत त्या मी सांगणार आहे। त्या ट्रिक्स मात्र नीट समजावून घ्यायच्या आहेत आणि त्या टाइपचे शब्द तुम्ही लिहून पाहायचे आहेत। चला तर मग जास्त वेळ न घालवता ह्या ट्रिक्स समजावून घेऊया। आणि हो, तुम्ही तर पाहिलंच असेल, याचा अगदी पहिला व्हिडिओ पाहिला होता, त्यामध्ये तुम्ही पाहिलं होतं ना की इंग्रजीमध्ये काही कानामात्रा असतात। जसं प्रत्येक भाषेला कानामात्रा असतात ते शिकण्यासाठी, वाचनासाठी, तर मग आपल्या इंग्रजीला सुद्धा कानामात्रा आहेत। म्हणजे कोणते आहेत बरं कानामात्रा, यावर आपला डे 1 चा व्हिडिओ होता, इंग्रजी वाचनाचा आत्मा आणि इंग्रजीतील कानामात्रा। सो हे जे इंग्रजीतले कानामात्रा आहेत त्या कानामात्रांच्याच मदतीनं आपण आज वाचन आणि लिखाण शिकणार आहोत। त्यातल्याच ह्या 7 महत्त्वाच्या अशा ट्रिक्स आहेत आणि अगदी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा ह्या उपयोगी पडू शकतात। तुम्हाला अगदी जे बिगिनर्स आहेत किंवा लहान मुलं आहेत शिकणारे, त्यांना पण त्या उपयोगी असणारच आहेत। फक्त पॅरेंट्सनी काय करायचं आहे, तर या पद्धतीने मुलांना थोडं समजावून सांगायचंय। याच पद्धतीचे शब्द जे आहेत हे शब्द मी तुम्हाला इथं अगदी एक्झाम्पल म्हणून देणार आहे। त्याच्यानंतर यासारखेच शब्द तुम्हाला अजून हवे असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहून पाठवा की आम्हाला या टाइपचे अजून शब्द पाठवा। सो मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये हे इतर शब्द जे आहेत ते ग्रुपमध्ये देईल, पण फक्त ग्रुपमध्ये। सो चला आधी समजून घेऊया काय आहेत ह्या मजेशीर भन्नाट अशा प्रकारच्या ट्रिक्स। तर बघा, ट्रिक नंबर 1 पाहणार आहोत आपण। सो मी तुम्हाला सांगितलं की इंग्रजीतले कानामात्रा, त्याचे जे प्रकार आहेत, डे 1 चा व्हिडिओ आणि डे 2 चा व्हिडिओ, इंग्रजीतील कानामात्राचे प्रकार, हे तुम्ही पाहिला नसेल तर तो जरूर पाहायचा आहे, कारण त्याच्यामध्ये कानामात्राचे प्रकार होते आणि यातला हा एक जो काना आहे ना, तो एक काना आहे ए। ओके, आपण कानामात्रा पाहिले। सो त्यामधला एक काना आहे ए। आता बघा, पहिला रूल काय आहे किंवा पहिली मजेशीर अशी ट्रिक काय आहे। आता पहा, जर ए लेटरच्या मागे आणि पुढे कॉन्सोनंट असतील, ओके, कॉन्सोनंट असतील। आता कॉन्सोनंट कुठे पाहिले आपण, तर आपला डे 2 चा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी सगळे कॉन्सोनंट सांगितलेले आहेत। सो जे कॉन्सोनंट आहेत, जसं की बी आहे, सी साठी क येतो, या पद्धतीचे, डी साठी ड येतो, हे कॉन्सोनंट आणि त्यांचे साऊंड आहेत। तर इकडे पण एखादा कॉन्सोनंट आला, इकडे पण एखादा कॉन्सोनंट आला आणि मध्यभागी ए लेटर आलेलं असेल तर त्यावेळेस आपल्याला या ए चा उच्चार करावा लागतो ऍ। ही एक ट्रिक आहे आणि हे 3 लेटर वर्ड, 4 लेटर वर्ड, 3 अक्षरी, 4 अक्षरी जे शब्द असतात, जास्त करून हे यामध्ये येतात। याचा अर्थ मोठ्या शब्दांमध्ये येत नाही का, जसे इथं आता पॅरट आहे, पॅरट शब्द काही 3 आणि 4 अक्षरी आहे का, मोठा आहे। पण दोन्ही एक्झाम्पल दाखवलेत मी, कारण छोट्या आणि मोठ्या शब्दात येतात, पण जास्त करून 3 आणि 4 अक्षरी शब्दामध्ये हा नियम लागू होतो। सो 2-3 मागे पुढे शब्द असतील किंवा ह्याच्याही पुढे एखादा शब्द असेल आणि मध्ये ए आलेला असेल तर आपल्याला त्या शब्दाचा उच्चार ऍ करायचा आहे। त्यामुळे CAN याचा उच्चार काय येतो, कॅन, नो। सी साठी क, एन साठी नो। हे तर साऊंड तुम्हाला आता माहीतच झालेले आहेत। नसतील माहिती झाले तर डे 1 पासून डे 6 पर्यंतचे व्हिडिओ जरूर पहा। 2 तर तुम्हाला मी सांगितले, तिसरा व्हिडिओ होता त्याच्यामधला आपला की सिक्रेट 3A चा फॉर्म्युला मी शिकवला होता। त्यानंतर इंग्रजी वाचन अवघड का जातो आणि त्याच्यावरचा उपाय सांगितला होता डे 4 मध्ये, आहे ना। सो ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही जरूर पहा। 5 व्हिडिओ, 5th व्हिडिओ पाहिला आपण, 6th व्हिडिओ पाहिलेला आहे। ओके, सो त्यामध्ये हे जरूर पहा। आता हे सोपं वाटत असेल तुम्हाला, त्याच प्रकारे बघा, इथं PA आलेला आहे
पी हा एक कॉन्सोनंट आहे, आर हा एक कॉन्सोनंट आहे. म्हणजे इकडे एक कॉन्सोनंट आहे, इकडे एक कॉन्सोनंट आहे. हे डॅश लिहिलेत म्हणजे हे सी आहे. इथं सी म्हणजे कॉन्सोनंट. ओके, इथं सी म्हणजे काय आहे? कॉन्सोनंट आहे. हे लक्षात घ्या, नाहीतर सी लेटर वाटेल तुम्हाला. तर सी म्हणजे काय आहे? फक्त इथे सी म्हणजे कॉन्सोनंट आहे. सो इकडे एक कॉन्सोनंट, इकडे एक कॉन्सोनंट, इथे एक, इथे एक. ओके, सो हा शब्द होतो पॅरट. काय होतो तो? पॅरट. या पद्धतीने आपण पॅरट लिहू शकता. आता दुसरा मजेशीर ट्रिक तुम्हाला सांगते. मजेशीर कशा आहेत ते बघा. जसं की बघा, आता काही वेळेस काय होतं की दिलेल्या शब्दाच्या नंतर, दिलेल्या एखाद्या शब्दामध्ये ए च्या नंतर, लेटर ए च्या नंतर आर असेल. ओके, किंवा ए च्या नंतर एल लेटर आलेलं असेल, किंवा ए च्या नंतर एन लेटर आलेलं असेल, तर अशा वेळेस आता हे जे शब्दांच्या जागा आहेत तर या साधारणतः शब्दांच्या शेवटी शेवटी असतात. हा जो ए चा रूल आहे तो शब्दाच्या सुरुवातीचा आहे. म्हणजे इकडे एक कॉन्सोनंट, इकडे एक कॉन्सोनंट, इथे आणि इथे, इथे आणि इथे. सो पहिल्या 3 ते 4 लेटर मध्ये आहे हा रूल लागू होतो. परंतु ए आर, ए एल, ए एन लक्षात ठेवा. ए च्या नंतर आर असेल, ए च्या नंतर एल असेल, किंवा ए च्या नंतर एन असेल, तर अशा वेळेस या ए चा उच्चार होतो अ. काय उच्चार होतो? अ. मजेशीर आहे की नाही? इथे ए चा उच्चार या होतो. का? तर मागे 2 कॉन्सोनंट, एक मागे एक पुढे कॉन्सोनंट आहे. पण इथे मात्र अ होतो. मग अ का होतो बाबा? तर यामुळे याच्यात बघा रेग्युलर है ना. सो याच्यामध्ये ए आर आहे. सगळ्यात शेवटी तुम्हाला ए आर दिसेल. याच्या नंतर आर आणि ते शेवटी लेटर्स आहेत. त्याच बरोबर इथे बघा ए एन आलेलं आहे, शेवटी आहे, शेवटी, आणि ए एन आलेलं तुम्हाला दिसेल. तशाच प्रकारे याच्यात बघा मार्शल, मार्शल याच्यामध्ये ए एल शेवटी आलेला आहे. मग तिथे अ उच्चार झालाय बघा. ह्याचा उच्चार कसा होतो? रेग्युलर. ओके, तसं बघा मी तुम्हाला लिहून दाखवते इथं. रेग्युलर, लर म्हणजे ल आणि र उच्चार झाला, अ झाला, अ. ल र म्हणजे ल मध्ये अ लपलेला आहे, अ र. तसंच इथं बघा अ न, इथे ह्या ए चा उच्चार अ झाला आणि हा एन चा उच्चार न, अ न. म्हणजे इथे ए चा उच्चार काय होतोय? अ होतोय. तसंच इथं बघा मार्शल, अ ल, अ ल. मार्शल, श अधिक अ अधिक ल, शल. सो मार्शल, अल होतो. बघा म्हणजे एकच लेटर आहे, पण त्याच्या जागा बदलल्या, पोझिशन बदलल्या, त्याच्या मागे पुढे काय येतं. म्हणजे कुठलाही शब्द मजेशीर का म्हणते मी? कारण ही मजा आहे ना. बघा त्याच्यामध्ये की अगदी याच्या नंतर आर आलं की त्याचा उच्चार बदलतो. परत त्याची जागा सुरुवातीला आहे का, शेवटी आहे का, मध्ये आहे, याच्यानुसार सुद्धा हे रूल बदलतात. सो हे मजेशीर आहे सगळं शिकणं. की बघा बरं, हा इथं असेल तर असं येतं, इथं असेल तर असं येतं. सो हे शिका, हे मजेशीर आहे आणि मजेनेच शिका. म्हणजे बापरे एवढे 7 नियम असं म्हणून करत बसलात तर ते कंटाळवाणं काम होतं. सो खरंच मजेशीर आहेत आणि भन्नाट अशा ट्रिक्स आहेत या सगळ्या. तर बघा आता तिसरी ट्रिक बघूया आपण. राईट. सो तुम्हाला याच्यात लक्षात आलं असेल. उच्चार मी पूर्ण लिहित बसत नाहीये, सो तुम्ही ते नंतर लिहून पण घेऊ शकता. याचा रेग्युलर, इंडियन, मार्शल. नेक्स्ट बघूया आता. जर दिलेल्या एका शब्दात बघा मजेशीर कशी ट्रिक आहे, कसे नियम, उच्चार कसे बदलत जातात बघा. हे लेटर ए चे उच्चार आहेत, हे लक्षात घ्या. इथे उच्चार आहेत हे. ओके, हे सगळे उच्चार आहेत. तर आता बघा कसा उच्चार बदलतो. जर दिलेल्या शब्दामध्ये ए एस के शेवटी शेवटी ए एस के, किंवा म्हणजे आता आपण ए लेटरचे सर्व रूल्स पाहतोय. सो ए च्या नंतर एस के असेल, ए च्या नंतर एस टी असेल, किंवा ए च्या नंतर आर असेल. शेवटी बघतो आहोत आपण. शेवटचा नियम आहे हा. तर त्यावेळेस ए चा उच्चार, ह्या ए चा उच्चार काय होतो बघा? आ. आता इथे ए चा उच्चार आ होतो.
मजा आहे की नाही, गंमत आहे की नाही ही, की आ कसं काय झाला बाबा याचा उच्चार, इथं तर ॲ होता, इथं अ होता, इथं आ कसं काय झाला, तर आ झाला कारण ह्या ए च्या नंतर एसके एसटी किंवा आर असेल. बघा ए च्या नंतर एसके एसटी किंवा आर असेल तर त्याचा आ असा साऊंड होतो. आलं का लक्षात. आता कसा होतो ते बघूया आपण इथे. ठीक, सो थोडासा कॉलम मोठा करूया. राईट. आता बघा हा आहे ट. आता हा ए एस के म्हणलं की आ. आता आपल्याला माहिती आहे की टी मध्ये आ जर मिळवला तर टा शब्द तयार होतो. ओके नाही. ट अधिक आ म्हणजे टा, म्हणून हा होईल टा. म्हणजे इथं बघा हा ए चा उच्चार काय झाला, आ उच्चार झाला. का झाला, कारण याच्या नंतर एसके लेटर आहे. आस्क, आस्क, म्हणून इथे येईल टास्क. टास्क हा एसके. पहिलं दोन कॉन्सोनंट आले असतील तर पहिलं कॉन्सोनंट अर्ध लिहायचं, जोड शब्द तयार होतो. पहिलं अर्ध लिहा, दुसरं पूर्ण लिहा. म्हणून स अर्ध लिहिलं, क पूर्ण लिहिलं. आता हे पी साठी येईल प, ए साठी आ उच्चार, प मध्ये आ मिळवला की पा होतो, म्हणून हा पा स ट. आता हा एक वेगळा स वेगळा ट लिहू नका, पा स ट असं नाही लिहायचं आहे. जसं की बघा तुम्ही असं नका लिहू, पा स ट असं नाही लिहायचंय. ओके, तर हे रॉंग होईल तुमचं. हे अर्ध लिहायचं आहे आपल्याला. का, कारण दोन कॉन्सोनंट एकत्र आलेले असतील तर पहिलं लेटर जोड शब्द बनवा आणि दुसरा कॉन्सोनंट पूर्ण लिहा. सो पास्ट. तसंच हा होईल पार्क. म्हणजे तुमच्या लक्षात आले का तीन रूल महत्वाचे, की ॲ उच्चार केव्हा होतो, अ केव्हा आणि आ केव्हा. मजेशीर आहे हे सगळं, कारण मग एच्या नंतर आर आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम इथे पण एच्या नंतर आर आहे, इथे पण एच्या नंतर आर आहे, परंतु इथे सगळ्यात शेवटचे हे रूल आहेत, हे लक्षात घ्या. आणि इंग्रजी भाषा खरंच अशी खूप म्हणजे रेअर आहे, विचित्र आहे. सो त्यामुळे कसं आहे की याच्यामध्ये खूप सारे अपवाद आहेत. त्यामुळे रूल सेम सेम जरी असतील तरी त्याला अपवादही तेवढेच आहेत. आणि अपवाद कसे शिकायचे असतात, तर अपवाद बाय प्रॅक्टिस शिकायचे. ते अपवाद असलेले शब्द आपल्याला तोंडपाठच करावे लागतात. नाही बाबा ह्याचा असंच येतो तर असंच येतो, हे असंच लिहावं लागतं तर असंच लिहावं लागतं, किंवा असंच वाचावं लागतं तर असंच वाचावं लागतं. ओके. आता बघा, आता मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या 7 रूल्सच्या मदतीनं, 7 मजेशीर ट्रिक्सच्या मदतीनं तुम्ही इंग्रजी वाचनही करू शकणार आहात आणि लिहू पण शकणार आहात. शब्द पाठांतर करायची गरज नाही आता, कारण कुठल्याही शब्दामध्ये तुम्हाला सपोज कॅरट विचारलं, कॅरट, आता क्या सांगायचं म्हणलं की तुम्हाला स्पेलिंग लिहिता येईल कॅरटचं, कारण ॲ साऊंड आला. सो ॲ साऊंड आला की तुम्हाला लक्षात येईल की लेटर ए लिहावं लागेल. कुठं, पहिल्या आणि दुसऱ्या लेटरच्या मध्ये. मग कॅरट, मग कॅरटचा के पासून तर सुरू होत नाही, सी पासून सुरू होतो, मग सी ए असं तुम्ही कॅरटची सुरुवात करू शकता. म्हणजे आपल्याला उच्चारानुसार स्पेलिंग लिहायला सुद्धा या सगळ्या नियमांचा तुम्हाला उपयोग होणार आहे. राईट, करेक्ट. सो कशाही प्रकारचे शब्द असू द्या, कोणतेही असू द्या, उच्चार हा जर येऊ लागला, ॲ आला तुमच्या शब्दात, आ आला आहे ना, सो तुम्ही कोणतंही स्पेलिंग जे आहे ते तुम्ही तयार करू शकता. जसं की सपोज मार्केट शब्द आहे, मार्केट, तुम्हाला आता शब्द लिहायचा आहे मार्केट. आता मा आहे, माच्या नंतर र चा उच्चार येतो आहे मार आहे ना, मार्केट. म्हणजे हा उच्चार कसा होतो, मार्केट. माच्या नंतर र आलेला आहे, त्याच्यामुळे आ साऊंड येतो आहे आणि आच्या नंतर र आले बघा तिथं. र म्हणजे हा ए आर झाला, म्हणजे आर चा उच्चार आलाय. आर चा उच्चार आला की त्याच्यामध्ये तुम्हाला आता हा एम साठी म लिहाल, मग हा कानासाठी ए लिहाल, त्यानंतर र साठी आर आणि केट, के म्हणजे क म्हणजे के मात्रा आणि टी साठी ट. सो अशा पद्धतीनं आचा साऊंड इथे होतो हे तुमच्या लक्षात येईल. आणि तुम्ही हे स्पेलिंग बघा, मी पण कसं तयार केलं. सो तुम्ही याच मेथडनी तुमचे स्पेलिंग तयार सुद्धा करू शकणार आहात. नो डाऊट मी सांगितल्याप्रमाणे एखाद दुसरं स्पेलिंग चुकेल, पण चुकल्यावर तुम्ही ते शिकायचं आहे. ते सपोज के च्या ऐवजी तुम्ही एखाद्या वेळेस लेटर सी लिहिलं समजा,
तर मग तुमच्या नंतर लक्षात येईल की अरे नाही नाही इथं सी जमत नाही, कारण सीच्या पुढे इथं ई आलेले, सीच्या पुढे ई आलं की स उच्चार होतो, मग आपल्याला इथं सी लिहिता येत नाही, मग आपल्याला क आवाजासाठी केस लिहावा लागेल. असं तुमचं तुम्हाला प्रॅक्टिस समजत जातं. ओके, जस्ट टेक अ स्क्रीनशॉट आणि आपण पुढचे मजेशीर ट्रिक्स पाहूया. स्क्रीनशॉट घेणं झाला असेल तुमचा, तर आता बघूया पुढचे रूल्स. तर बघा स्टुडंट, जर दिलेल्या शब्दामध्ये सगळे आपण ए चे उच्चार बघत आहोत, ए चे साऊंड कसे चेंज होतात आणि ह्या चेंज झालेल्या साऊंडच्या मदतीनं लिहिता पण कसं येईल. वाचायला तर मी सांगतेच आहे, पण ह्याचे उच्चार आले की तुम्हाला हे स्पेलिंग लिहिता कसे येतील तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो बघा, आता जर तुमच्या दिलेल्या शब्दामध्ये AU AW आलं असेल किंवा ए च्या नंतर LL लेटर आलेला असेल, तर त्यावेळेस त्या शब्दाचा उच्चार आपल्याला अ करावा लागतो. समजतच नाही ना कोणत्या एचा कुठे काय उच्चार करावा, पण हे 7 मजेशीर रूल्स जर चांगले पाठ केलात तुम्ही, तर तुमचा एचा उच्चार कधीच चुकणार नाही. आता इथे बघा, हा आहे स आणि हा आहे AU. सो AU म्हणलं की अ उच्चार होतो. अ म्हणजे काय करायचंय, एक काना द्यायचा आहे आणि चंद्र द्यायचा आहे. सो हा शब्द होईल आपला SAU, सॉ. सॉ आणि CE म्हणजे स, तर हे स्पेलिंग होईल सॉस, सॉस. आता इथं बघा, ह्या L साठी ल आणि AW साठी उच्चार काय करायचा आहे अ, कारण याच्या नंतर W आलेला आहे, मग याचा उच्चार आपल्याला करायचा आहे ल अ. अ म्हणजे एक काना आणि चंद्र, सो उच्चार होईल ल. तसंच याचा तर माहितीच आहे तुम्हाला बॉल, पण आता लक्षात आलं असेल की बॉलला बॉ का वाचायचंय, त्याला आपण बाल का नाही वाचायचं, आ का नाही वाचायचं, किंवा त्याला आपण बॅ का नाही वाचायचं, कारण एच आहे ना, मग एचा उच्चार ॲ आहे, मग आपण बॅल का नाही वाचायचं, कारण इथे एच्या नंतर 2 कॉन्सोनंट आहेत. आपला हा नियम काय सांगतो, एच्या नंतर एकच कॉन्सोनंट असेल तर ॲ उच्चार करायचा आहे, पण इथे आपल्याला एच्या नंतर 2 कॉन्सोनंट दिसतात आणि रूल काय आहे आपला, एच्या नंतर जर 2 वेळेस एल आला असेल तर त्यावेळेस आपल्याला अ उच्चार करायचा आहे. आता हे कमेंट मध्ये तुम्ही मला याचे उत्तर पाठवायचे, जे मी चौकटीमध्ये शब्द दिलेले आहेत ते हे आपल्या सगळ्या रूल्स वरचे आहेत. कमेंट मध्ये त्याचे उत्तर नक्की टाका, अगदी नक्की. आणि हे पहा तुम्ही स्वतः टेस्ट करून, 5 ला 5 उत्तर आले तर व्हिडिओ पुन्हा पाहायची गरज नाही, पण तरीही रूल्स पाठ करा. हे सगळे 7 मजेशीर ट्रिक्स ज्या आहेत त्या पाठच करा. आणि जर तुमचा 1-2 शब्द आले तर व्हिडिओ डबल पाहायला विसरू नका. आता बघा, जर दिलेल्या शब्दामध्ये तुमच्या AI स्पेलिंग आलेला असेल तर अशा वेळेस उच्चार करायचा आहे ह्या एचा ए म्हणजे मात्रा द्यायची आहे. ए म्हणजे काय, मात्रा. म्हणून हा शब्द बघा कसा होईल, हा लेटर आहे आर म्हणजे र, AI आहे AI. याच्या नंतर आय स्पेलिंग दिसलं की आपल्याला उच्चार करायचा आहे मात्राचा, म्हणून ह्याच्यावर मात्रा येईल रे न, रेन. मग हा काय होईल मे न. हा तुम्ही मला कमेंट मध्ये लिहून पाठवायचा आहे. आता गंमत बघा, मजा बघा कशी आहे ती. AI जर आलेलं असेल तर आपण एका मात्राचा उच्चार करतो, फक्त मात्राचा उच्चार करतो, पण या AI च्या नंतर जर लेटर आर येत असेल स्पेलिंग मध्ये तर चेंज कसा होतो बघा, उच्चारात कसा बदल होतो. नुसता ए राहत नाही, ए तर राहतोच, पण त्याच्यासोबत अर असा उच्चार होतो, अर. म्हणजे जसं की बघा, CH साठी च येतो, AI आहे, AI साठी आपण मात्रा देतोच है ना, इथंच शिकलो आपण. AI असेल तर मात्रा द्या, याच्यासाठी मी मात्रा दिली, पण AI च्या नंतर आर आहे इथं. सो इथं नुसता चेर चेर असा उच्चार होणार नाही, तर इथे उच्चार काय होतोय चे अ र, चेअर. मग काय उच्चार करावा लागेल, चे अ र, अर लिहिलंय आपण इथे. इथं मात्र फक्त मात्रा दिलाय ह्या AI साठी. का, कारण AI च्या नंतर इथे आर नाहीये, इथे एन आहे, इथे एन आहे, इथे एन आहे, पण इथे AI च्या नंतर आर आहे. आर असल्यामुळे उच्चारात बदल होतो. गंमत आहे की नाही, आहे की नाही, मजा, मजेशीर ट्रिक्स आहेत ह्या. सो आर, मग आरचा उच्चार फक्त आर आहे का,
AIR जर आलेला असेल तर अर असा उच्चार बदलतो. मात्र तर लागतेच. मग ह्याचा पण उच्चार कसा होतो? H साठी ह, AI आहे म्हणून मात्रा तर आहेच, पण AI च्या नंतर R आहे त्यामुळे अर उच्चार लावायचा आहे. हे अर, हे अर. ओके. मग आता त्यानुसार बघा बरं हा उच्चार काय होईल तो. एक मिनिट हा, सॉरी, इथं लेटर चेंज करावं लागेल. इथे आहे PAIR, राईट. सो आता ह्याचं कमेंट बॉक्स मध्ये आन्सर मला जरूर लिहून पाठवायचं. तुमच्या लक्षात आली का माझी मिस्टेक? इथे मी N लिहिलं तर काय होईल? इथे या रूल मध्ये जाईल तो शब्द आणि तो वेगळाच स्पेलिंग तयार होईल, वेगळाच शब्द तयार होईल. आणि हा वेगळा शब्द आहे का? कारण याच्या नंतर R आहे. R लक्षात घ्या. त्यानंतर बघा, जर शब्दाच्या शेवटी AY असेल तर सिंपली तुम्हाला मात्राचा उच्चार करायचा आहे. ए म्हणजे मात्रा. म्हणजे कसं बघा, आता हा आहे डी म्हणजे ड आणि शेवटी आहे बघा AY. मग AY असेल तर काय करणार आहात? त्याला मात्रा द्यायची, फक्त मात्रा, म्हणून उच्चार होईल दे, दे. नेक्स्ट बघा, PL साठी प्ल येतं. जोड शब्द आपण पाहिलेत, अजूनही पाहणार आहोत. आणि AY साठी फक्त ए उच्चार म्हणजे मात्राचा. मग प्ले म्हणून एक मात्रा. आता हे तुम्ही सहज सांगू शकाल आहे की नाही? सहजच येईल. टाका बरं मग कमेंट मध्ये. सो व्हिडिओ पॉज करा आणि हे सर्व कमेंट मध्ये उच्चार टाका. जर समजलं नसेल किंवा हे डबल ऐकायचं असेल, पुन्हा स्टॉप करा, पॉज करा. व्हिडिओ मागचा पुढचा जो रूल समजला नाही तो डबल पहा आणि लिहित लिहित समजून घ्या. म्हणजे लिखाणाने खूप दृढीकरण होतं, हे लक्षात घ्या. सो बघा, हे आहेत सर्व शब्द. इतर शब्दाचे शेवट तुमचे वॉवेल किंवा कॉन्सोनंट आहेत. हा आहे तुमचा उच्चार आणि हे आहेत तुम्हाला दिलेले उदाहरणे, एक्झाम्पल्स. ओके. सो हे 7 मजेशीर ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या हे तर मला सांगणारच आहात. हे लिखाणामध्ये पण तुम्हाला उपयोगाला येणारच आहे, हे मी मुद्दाम सांगते आहे. पण इथं सगळं मी लिखाण डिटेल करून दाखवलेलं नाही, कारण त्याचे व्हिडिओ आपण सेपरेट बनवलेले पण आहेत आणि अजूनही बनवणार आहोत. आता सध्या फक्त वाचनाच्या दृष्टीने हे सर्व लिहून घ्या. आणि लिहायला कसं उपयोगी पडणार आहे तर ते असं पडणार आहे जे मी तुम्हाला इथे व्हिडिओ सांगितलेला आहे. सो स्टुडंट, आता ह्या व्हिडिओवरून तुमच्या लक्षात आलं असेल की इंग्रजी वाचता पण येईल ह्या 7 मजेशीर ट्रिक्सच्या मदतीने आणि लिहिता पण येईल. प्रत्येक व्हिडिओ जो आहे आपला या सिरीज मधला तो अतिशय उपयुक्त आहे, मजेशीर आहे आणि इन डिटेल सगळ्या गोष्टी आपण शिकवत चाललोय. त्यामुळे जरूर व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक जरूर करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. आणि हो, काही जण असं म्हणत आहेत की लिंक कुठे आहे, लिंक कुठे आहे, लिंक पाठवा. सो मी पर्सनली लिंक पाठवायचं काहीच कारण नाहीये. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असते. प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे. सो तुम्ही ती लिंक क्लिक केली की तुम्ही ऑटोमॅटिक जॉईन होऊ शकाल. सो प्लीज लिंक पाठवा. असल्या कमेंट टाकू पण नका आणि लिंक प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये शोधा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला जर तुम्हाला इतर शब्द आवश्यक असतील तर मला कमेंट मध्ये जरूर लिहून पाठवा की असे इतर शब्द पाठवा. सो मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर ते नक्की टाकेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.